गेल्या वर्षभरापासून श्रीरामपूरमध्ये अतिक्रमण हटवा मोहीम सुरू आहे। शहरातील मुख्य रस्ते सुमारे 90% मोकळे करण्यात आले आहेत। आता शासकीय जागेवरील अतिक्रमणाकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे। बेलापूर रोड, संगमनेर रोड, निवासा रोड येथील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यासाठी पाटबंधारे विभाग सरसावला आहे। सुमारे 350 ते 375 अतिक्रमण धारकांना नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत। 26 फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमण धारकांना त्यांची अतिक्रमणे काढण्याची मुदत देण्यात आली असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी पासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात होणार आहे। याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली। त्यापूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही विखेंची भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगितली। त्यामुळे आता विखे पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे। या अतिक्रमणाच्या दोन्ही बाजू नेमक्या काय आहेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीरामपूर शहर हे अतिक्रमणांमुळे बकाल झाले होते। शहरातील सगळेच मुख्य रस्ते, मुख्य चौक, शासकीय जागांवर जिथे जागा दिसेल तिथे अतिक्रमण करण्यात आले होते। शहरातील रस्तेही त्यामुळे अरुंद झाले होते। याबाबत जास्त तक्रारी आल्यानंतर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली। काही महिन्यांपूर्वी शहरात अतिक्रमण मोहीम हाती घेऊन अतिक्रमणे काढण्यात आली होती। मात्र त्यानंतर दिवाळी, शारदोत्सव, गणपती उत्सव आल्याने ही अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती। मात्र आता पुन्हा वरिष्ठांच्या निर्देशानुसार नोटीस बजावल्यापासून 26 फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे। अन्यथा 27 फेब्रुवारी 2026 रोजी पासून पाटबंधारे विभागामार्फत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास प्रारंभ होणार आहे। त्यापूर्वी सुमारे 350 ते 450 अतिक्रमण धारकांना नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत। मेन कॅनॉलच्या वराह पालन केंद्र ते सरस्वती कॉलनी परिसरापर्यंत ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहे। जलसंपदा विभाग व पालकमंत्री पदही सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे। शहराचा विकास करायचा असेल तर अतिक्रमणे काढावीच लागणार आहेत। यात कुणाचेही दुमत नाही, परंतु ज्या गरिबांचे यात घरे जातील त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्दही पालकमंत्री विखेंनी यापूर्वीच दिला आहे। अतिक्रमण काढताना गरीब कुटुंबांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी यापूर्वी दिले आहेत। रस्ते विकास कामात अडथळा न ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे सुतोवाच त्यांनी यापूर्वी केला होता। अतिक्रमण हे न्यायालयाच्या आदेशानंतर निघणार आहे, परंतु त्यातही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री विखेंनी दिले आहे। नुकतेच मुंबईत मंत्री विखे यांना भेटून याबाबत निवेदनही देण्यात आले। श्रीरामपूर नगर परिषद हद्दीत जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये सुमारे 30 ते 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत। तसेच छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत। मात्र जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात दिलेल्या नोटिशीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत। येथील नागरिक रोजंदारीवर काम करणारे असून अतिक्रमण काढल्यास त्यांचे संसार उघड्यावर येणार आहेत। त्यातच सध्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळेच नागरिकांबरोबरच विद्यार्थीही घाबरले आहेत। तरी या प्रश्नी तातडीने बैठक घ्यावी व जलसंपदा विभागाने सध्या दिलेल्या नोटिशींना स्थगिती द्यावी अशी मागणी विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। यावरही मंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। आता या अतिक्रमणावर मंत्री विखे काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।